विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेस पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे तोंडावर आपटली आहे. थोडक्यात एनसीपीच्या दोनही गटातील आपापसातील सामंजस्यामुळं इथं भावकीच्या नादात एनसीपीनं गावकीचं नुकसान केले असं म्हणताय. राष्ट्रवादी काँग्रेसमुळं काँग्रेसचं झालेलं तसंही हे काही पहिलं नुकसान नाहीये. यापूर्वी देखील महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षावर महाविकास आघाडीचा घटक म्हणून विश्वास ठेवलेला. मात्र शरद पवार गटानं आयत्या वेळी आपल्या गटाच्या वैयक्तिक फायद्यासाठी काँग्रेसला दगा दिला आणि अजित पवार गटासोबत निवडणूक लढवली. सध्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयावरून काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. काँग्रेससोबतच शिवसेना ठाकरे गटाचे पुण्यातले नेते देखील शरद पवारांच्या गटावर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. या प्रकरणी त्यांच्याकडून जाहीर नाराजी देखील व्यक्त केली जाते. शरद पवार गटावर या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आरोप देखील होत आहेत. नक्की काय घडलंय पुण्यात आणि एनसीपीनं काँग्रेसला तोंडघशी का पडलं? इथून पुढं पुणे जिल्ह्याचं किमान पुणे जिल्ह्याचं राजकारण कशा पद्धतीनं बदललेलं असेल हेच समजावून सांगणार आहे पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकलं पडून दोन वेगवेगळे गट निर्माण झालेत. या दोनही राष्ट्रवादी गटाची गणितं ही सर्वसामान्य नागरिकांना उलगडण्याच्या पलीकडे गेलेली आहेत. हे दोनही गट एकमेकांवर आपापल्या सोयीनुसार टीका करतात आणि फायद्यानुसार एकत्र येतात. असं मी म्हणत नाहीये, असं त्यांचे सहकारी पक्ष असणारे महाविकास आघाडीतले नेते म्हणतायत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीदरम्यान याच गोष्टीचा पुन्हा एकदा काँग्रेस आणि ठाकरे सेनेला अनुभव आलाय. पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषदेची जागा ही आमच्या पक्षाला द्या, किंबहुना आमच्या पक्षाला फक्त पुणे आणि सातारा या दोनच जागा द्या, बाकी सर्व जागा महाविकास आघाडी म्हणून तुम्हा दोन पक्षांच्या मध्ये वाटून घ्या, अशी विनंती खुद्द शरद पवार यांच्या पक्षाकडून महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे विधान परिषद निवडणुकीच्या अगोदर करण्यात आली. काँग्रेस आणि शिवसेनेनं त्यावेळी हा विचार केला, जर शरद पवारांकडून स्वतःहून फक्त दोनच जागा मागितल्या जात आहेत तर त्यांच्या विनंतीला मान देऊयात आणि पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला सोडूयात. तशी ती सोडलीही, पण तत्पूर्वी या जागेवर काँग्रेसनं महाविकास आघाडीतून आपला हक्क सांगितला होता. वास्तवात पुणे जिल्ह्यात या तीनही पक्षांची मिळून फक्त 47 मतं आहेत. मात्र या 47 मतांमध्ये देखील काँग्रेसची सर्वाधिक 19 मतं आहेत, शिवसेना ठाकरे गटाची 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची 17 मतं आहेत. या तीनही पक्षांमध्ये आपली मतं जास्त आहेत, त्यामुळे ही जागा आपल्याला सोडावी असं काँग्रेसचं म्हणणं होतं. ही मतं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणू शकण्याबाबत जरा कठीण होतं. मात्र तरीही काँग्रेसनं असं ठरवलं होतं की भाजपशी थेट निवडणुकीत उतरून लढूयात, मग आपला विजय होईल किंवा पराभव. याबाबत काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी देखील म्हणाले, ही निवडणूक काँग्रेसनं लढण्याची तयारी केलेली. मी स्वतः त्यासाठी उमेदवार होतो. पक्षानं माझा उमेदवारी अर्ज घेतलाही होता. सुमारे 100 मतांची जुळवणी मी केली होती. मात्र शरद पवार यांच्या गटाकडून ऐनवेळी विनवणी केली गेली आणि काँग्रेसनं मोठ्या मनानं ही जागा राष्ट्रवादीला सोडली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीकांत पाटील यांना इथं उमेदवारी देण्यात आली. त्यांनी आपला अर्ज भरला देखील. मात्र तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या वेळेस शरद पवार गटाच्या उमेदवारानं शिवसेना तथा काँग्रेसला कुठलीही कल्पना न देता, कुठलीही चर्चा न करता वैयक्तिकरित्या आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. यावरून माध्यमांनी जेव्हा श्रीकांत पाटील यांना प्रश्न विचारले तेव्हा या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये, लोकशाही मूल्यांचं रक्षण व्हावं आणि निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य अबाधित राहावं, या व्यापक भूमिकेतून पक्षानं अर्ज माघारी घेतला असं श्रीकांत पाटील यांचं म्हणणं होतं. त्यामुळं काँग्रेस शरद पवार गटावर चिडली. काँग्रेसचे पुण्यातले प्रशांत जगताप यांनी शरद पवार गटावर टीका करताना म्हटलं, एनसीपीमुळे आमचा भाजप विरोधात लढण्याचा इरादा मातीमोल झालाय. इथून पुढं कदाचित काँग्रेस एनसीपीच्या अशा वागण्यानं स्वतंत्र विचार करू शकते. काँग्रेसच्या दीप्ती चौधरी यांनी देखील या प्रकरणावरून एनसीपी गटावर टीका केलेली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली. आम्ही सर्वांनी आणि आमच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन आघाडीचा धर्म पाळत उमेदवाराच्या अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून सह्या केल्या होत्या. ही जागा कोणत्याही परिस्थितीत लढवण्याचं निश्चित झालं होतं.
परंतु माघार घेताना आम्हाला साधं विचारलंही गेलं नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी सुरुवातीला स्वतः फोन करून काँग्रेसचा पाठिंबा मागितला होता. मात्र माघार घेण्याच्या घडामोडी सुरू असताना त्यांनी फोन उचलणं बंद केलं आणि उमेदवार श्रीकांत पाटील यांनी आजतागायत आमच्याशी संपर्क साधला नाही. हा धक्कादायक खुलासा स्वतः दीप्ती चौधरी यांनी केलाय. शरद पवार गटानं काँग्रेसला तोंडावर पाडण्याची खरं तर ही काही पहिली वेळ नाहीये किंवा पहिलीच निवडणूक नाहीये. स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी एनसीपीनं काँग्रेसला बाजूला सारलं. यापूर्वी देखील महानगरपालिकांच्या निवडणुका जेव्हा लागल्या होत्या तेव्हा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे एकत्र लढतील अशी चर्चा होती. त्या दृष्टीनं बोलणी देखील चालू होती. मात्र अचानक शरद पवार यांनी अजित पवार गटाला सोबत घेतलं. तो गट जो तुमच्यातून फुटून निघालाय आणि तुमच्या विरोधात आहे, त्या गटाचा हात हातात घेऊन एनसीपी शरद पवार गटानं निवडणुका लढवण्याची घोषणा केली. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर शहराध्यक्ष तथा नेते अशी ओळख असणारे प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर नाराज झाले. मी मूल्यांची तडजोड करणार नाही, तेही वैयक्तिक हितापोटी, हे मला मान्य नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड होण्यासाठी एक चर्चा ही देखील चालू आहे की ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः संवाद साधला होता. त्यांच्यासोबतच दिलीप वळसे पाटील यांनी देखील शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. आणि त्यानंतरच श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. तर थोडक्यात काय, जो गट आपल्या विरोधात आहे, आपल्या पक्षापासून फुटून निघालाय, ज्या गटामुळं, ज्या नेत्यांमुळं आपण आपला पक्ष आता अस्तित्वासाठी धडपडतोय, असं असताना समोरच्या पक्षातल्या नेत्यांचं ऐकून शरद पवार यांनी श्रीकांत पाटील यांचा अर्ज मागे घेतला आणि महाविकास आघाडी खास करून काँग्रेसला या निवडणुकीत तोंडावर पाडलं. या निमित्तानं एक चर्चा ही देखील चालू आहे की पवार साहेबांनी फक्त यासाठीच पुण्याच्या जागेचा आग्रह धरला होता की जर ही जागा काँग्रेसला गेली असती तर काँग्रेसने इथं उमेदवार उतरवला असता आणि इथं निवडणूक झाली असती. या प्रकरणी सुरू असणाऱ्या वादात आता ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी देखील उडी घेतली आहे. ही जागा राष्ट्रवादीच्या स्वतःच्या पक्षासाठी नव्हती तर महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची होती. असं असताना माघार घेताना एनसीपीनं किमान मित्र पक्षांना कळवणं देखील गरजेचं समजलं नाहीये. उमेदवारी जाहीर करताना तुम्ही अधिकृतपणे सांगता, मात्र माघार घेताना मित्र पक्षांना अंधारात ठेवता. हा कसला आघाडी धर्म आहे, असा संतप्त सवाल वसंत मोरे यांनी विचारला. सोबतच वसंत तात्या असंही म्हणाले, शरद पवार गट आणि अजित पवार गट हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोनही गट म्हणजे केवळ छापा आणि काटा आहेत. त्यांची ही अंतर्गत भाऊबंदकी म्हणजे आम्हा मित्र पक्षांना त्रासदायक ठरतीये. ठाण्यातही राष्ट्रवादीनं माघार घेतल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय. पुण्यात आणि ठाण्यात महायुतीला पडद्यामागून मदत करून साताऱ्यात अभयसिंह जगताप यांच्यासाठी महायुतीकडून छुपा पाठिंबा घेतला जाणार आहे का, असा संशयास्पद प्रश्न उपस्थित होता. या संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सेटलमेंट झाल्याची देखील शंका येते. बरं, यामध्ये या नेत्याचं म्हणणं चुकीचं आहे असंही म्हणता येणार नाहीये. अशा अनुषंगानं आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतील ज्यात एनसीपीचे दोनही गट हे एकमेकांना पूरक आणि पोषक भूमिका घेताना दिसले. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या. सुप्रिया सुळे या शरद पवार गटाच्या तर सुनेत्रा पवार अजित पवार गटाच्या. सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यावर दादांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं, तर दादांच्या अपघाती निधनानंतर जेव्हा सुनेत्रा पवार विधानसभेच्या रिंगणात उतरल्या तेव्हा काँग्रेसनं उमेदवार दिलेला, तेव्हा शरद पवार गटाकडून यावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली गेली. तर शरद पवार गटाचे रोहित पवार, युगेंद्र पवार आणि इतर अनेक बड्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांना जाहीर पाठिंबा दिलेला. तिथंच मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण जेव्हा उजेडात आलं तेव्हा पार्थ पवारांचं नावही या प्रकरणात पुढे आलेलं. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी स्वतःहून पुढे येत पार्थ पवारांची खिंड लढवली होती. तुर्तास तुमची या सगळ्या घटनाक्रमावर काय मतं आहेत? काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोबत इथून पुढे जायला हवं की आपली स्वतंत्र वाट जोखायला हवी? मला तुमची मतं कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पॉलिटिकल अपडेट्ससाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.